अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। सज्जन हो, शिव पार्वतीला म्हणतायत, तुपाच्या बाहुलीला आकार दिसतो पण मात्र तूप निराकार असते, तसा तू अव्यय अक्षर आहेस। उसात गोडी असते पण गोडीत ऊस नसतो, त्यातली भूस आम्ही व गोडी तू ज्ञानीही नाहीस अज्ञानीही नाहीस, बोलता अबोलताही नाहीस, मात्र वेदांचा वक्ता तूच। तू अच्युत अनंत तूच, निर्घृण अनादि सर्वादी सकल सिद्धी व कृपानिधी तूच। चालक सेवक तूच, नाती गोती रूप नाम हे सारे तूच सांभाळणारा जगन्नाथ तूच। दयेचा सागर तूच, कृपेने जीव तारणारा संसार आणि संसार भेदाची त्रिपुटे हरणारा यशवंता तू धाव व मला पाव। पुढे बलाय सुमुखीस म्हणतास, इच्छा धरून जे जप करतात त्यांनी कोणत्या ठिकाणी बसावे, जप कसा करावा हे आता ऐक। सागर किंवा नदी किनारी, तीर्थावरती किंवा शिवालयामध्ये, विष्णू मंदिरात किंवा देवाच्या मंदिरात, गोशाळेत, देवालयात, वटवृक्षाखाली, आवळ्याच्या झाडाखाली, मठात जपाची संथा करावी अशी अनेक पवित्र निर्माण स्थळे आहेत। तेथे जप अनुष्ठान करावे, मनामध्ये अनासक्त राहावे व मनपूर्वक जप करावा। पुढे वामाय पार्वतीस म्हणतात, हे पार्वती जपात सिद्धी यात संशय नाही, मात्र त्यासाठी अनुष्ठान करावे, त्या काळात नीच कर्मे करू नयेत। जप करण्यासाठी स्मशान, बिल्वदल, वटवृक्ष, सुवर्णवृक्ष, आम्रवृक्ष ही स्थळे आहेत, खूप छान आहेत। पुढे खलीन म्हणतात, हे देवी आपल्या हातून जी काही सुकर्मे घडतात त्याला कारण गुरुकृपा होय। गुरुकृपेचे मोजमाप म्हणजे आपण सातत्यपूर्ण अध्यात्मात असणे, यज्ञ व्रत तप हे सतत करीत जाणे, त्यात यश मिळणे ही सारी गुरुकृपेची लक्षणे होत। हे पार्वती पुढे ऐक, मुळात भाग्यहीन, शक्तिहीन व गुरुसेवेपासून परांमुख असणारे जर ते लोक गुरु मानत नसतील तर हे गुरु कृपेनेच होते आहे याच्यावर त्याचा विश्वास नसेल तर ते घोर नरकात पडतात। ज्यांच्यावर गुरु कृपा नसते त्याने आयुष्यात कितीही धन बल भाग्य मिळवू द्या, हे सारे निरर्थकच असते, कारण त्यांना गुरु कृपा नसते, परिणामी त्यांचे अधःपतन होते। आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत। अकर्ताची होशी करता, करता सुनिया करता, ही तो तव खांब सूत्रता, न कळे सर्वथा कोणाते। घृत बाहुली दिसे आकार, घृत पाहता निराकार, तैसा तू अव्यय अक्षर जगदाकार भाससी। सवाय गोडी भरला ऊस, परी गोडी माझी न दिसे ऊस, गोडी सोडिता भूस, गोडी तू भूस आम्ही। वेदाचा वक्ता होशी, वेद प्रतिपादे तुम्हासी, परी नाकळसी वेदासी, निशब्दवासी गुरुराया। तू तो वेदाचा वक्ता, सकळ शास्त्र युक्ती दाता, परी वेदशास्त्र संमत्ता, तुझ तत्वता न बोलावे। न तू ज्ञानी होसी, अज्ञानीही न होसी, बोलता बोलता तू नसती, एकुलता अलक्षता लक्षणा। या परी सद्गुरुनाथा तव चरणी द्वंद्व समता, तेने तुझी कथा, यशवंता गुरु गीता ती वदवी। नमन सद्गुरु श्री अच्युता, देही असुनी विदेहिता,
गुणी निर्गुणत्वे वर्तता देह ममता तुझ नाही. जय जय सद्गुरु अनादि, जय जय सद्गुरु सर्वादि, यशवंता प्राप्त सकल सिद्धी, कृपा निधी केवळ तू. तुझी अव्यय अक्षर स्थिती, रूप नाम वर्णाविन व्यक्ती, तरी सांभाळीसी नाती गोती, लोक स्थिती व्यवहारे. तू जगन्नाथ जगत चालक, कुणाचा होसी सेवक. तू परिपूर्ण पूर्णात्मक, मागसी ही भी कधी न माने. तू तो यशवंत दयार्णव, तव कृपेसी नाही ठाव. कृपेने तारसी जीव, जीव भाव कुरवंडुनी. तुझी दे जेथ साचार भेटी, तुआ केली सुकृपा दृष्टी. संसार भेदाची त्रिपुटी, त्रिगुणेसी सृष्टी दिसेना. तवं बलाय बोलती सुमुखीसी, सकामियांच्या जपासी. कवनस्थानी रीतीसी, जप करावा साधके. सागर बा नदी किनारी, तीर्थ वा शिवालया माजारी. विष्णू तथा देवी मंदिरी, जप करावा साधिके. गोशाला देवालय तथा, वटवृक्ष आवळ्या सन्निधानी तत्वता. मठ तुलसी सन्निधानी संथा, जप करावा साधके. असावे पवित्र निर्मल स्थान, जेत करावे जपानुष्ठान. मनी अनासक्त राहून, मौन पूर्वक जपावे साधके. वामाय पार्वतीसी बोलती, जपात सिद्धी जपेत सिद्धी. जपेत फलवृद्धी, मिळे न संशय. त्या कारणे करावे अनुष्ठान, नीच कर्मे वर्जुन. निंदित स्थान वर्जुन, करावा जपतो. करावा जप स्मशानी, बिल्व वट तरु धरणी. कनक वृक्षाखाली योजनी, जप करावा निसंशय. आम्र वृक्ष छाया, जपा माझी प्रेम माया. माया जाय विलया, म्हणून अमृतरुस्थली. पुढती खलीन बोलती, देवी ऐक ख्याती. सुकर्मे आपुल्या हाती, गुरु कृपेती होताती. गुरु कृपेचे परिमाण, सातत्य मानवाध्यात्मे कारण. गुंतवतो स्वतःशी, यज्ञव्रत तपादी जाण. आजन्म करीतसे जाण, नास्तिका परी राहण. आस्तिकाशी निंदणे, भाग्यहीन शक्तिहीन जिणे. ते गुरु कृपे वाचू निघा. गुरु कृपेसी विनमुख, त्यासी कैसे सुख. तरी उपदेश नामानी विनमुख, घोर नरकात पतन तयांचे. तयासी कोण जामीन, कोण काढील नरकातून. शहाणे व्हावे म्हणून कृपा संपादन करणे की. मिळवशील विद्याधन, भाग्यान बलवान. परी गुरु कृपेहून निरर्थक सकळगा. म्हणून हे पार्वती, अंतिमतः न तयांसी गती. मग त्यास कैसी मुक्ती, अधपतन होणे गा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो. 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 ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.